नरेश म्हस्के यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करून विरोधकांना चारी मुंड्या करत चित करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। धर्मवीर आनंदीघे यांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला आहे आणि तो राहणारच। गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आणि गेल्या 2 वर्षात महायुतीत राज्यात केलेली विकासकामे मतदारापर्यंत पोहोचवा। महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर काम करून मतदानाची टक्केवारी वाढवून ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करून विरोधकांना चारी मुंड्या चित करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले। नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर टेंभी नाका येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले। यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की आज नरेश म्हस्के यांच्या विजयाचा अर्ज भरला आहे। राज्यात महायुतीने केलेल्या विकास कामांची पोचपावती येत्या 20 मे रोजी मतदार नक्कीच देतील। या देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार असून नरेश म्हस्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे, कारण मी एक ठाणेकर मुख्यमंत्री असल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। महायुतीचे सरकार यायच्या आधी सर्व गोष्टींवर निर्बंध होते, सर्व योजना, विकास कामे बंद, सण साजरे करायचे नाहीत अशी परिस्थिती होती। घरात बसून फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवता येत नाही, तर जमिनीवर राहून काम करावे लागते अशी घणाघाती टीका करत आपले सरकार आपल्यावर आपण सर्व सुरू केले। आज राज्याचा विकास प्रगतीपथावर असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले। पराभव समोर दिसायला लागल्यावर आज विरोधी पक्ष संविधान बदलणार असल्याच्या गोष्टी करत आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव याच काँग्रेसने केला होता। वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवस सुरू करून संविधानाचा गौरव केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले। लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या हातात सगळं आहे। लीड वाढवणार नाही यावेळेस। मागच्या वेळेस त्या उमेदवाराला लीड कोणी दिला होता? मेहनत कोणी केला होता? अरे कार्यकर्ते काम करायला तयार नव्हते त्यांनी, मग मी सांगायला लागलं मला, अरे बाबा मीच उमेदवार आहे, मलाच निवडून द्या, अशी परिस्थिती मागच्या वेळेस होती ना। आता म्हणून मागचा लीड आपल्याला तोडायचा आहे ना। मग तोडायचं असेल तर काय झालं पाहिजे? मतदान वाढलं पाहिजे, आपल्या हक्काचं मतदान वाढलं पाहिजे। यासाठी तुम्हाला दिवस रात्र मेहनत करायची आहे। आणि 20 तारखेला सकाळी जेव्हा मतदान सुरू होतं, तुमचं 12 वाजेपर्यंत बहुतेक मतदान आपलं कंप्लीट झालं पाहिजे, याच्यावर फोकस करा। कडक उन्हाळा होत जाईल, पण तुम्हाला मी विनंती माझी आहे की तुम्ही किती मोर्चा, आपला रॅली, सभा झाल्या तरी सुद्धा बूथवर काम करायचं आहे, बूथ लेवलवर काम करायचं आहे। मोदीजी म्हणतात बूथ की लढाई लढो, बूथ जिंका, बूथ प्रमुख 50 प्रमुख कोणी असते, आपले गट प्रमुख, या सगळ्यांनी बूथवर काम करायचं आहे। सकाळपासून बूथवर काम करून आपल्या हक्काचे मतदार उतरवायचे आहेत, कारण मतदान नरेश म्हस्के आपले उमेदवार महायुतीचं, त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी। छत्रपती शिवाजी महाराज की